ओके. तर आज आपण सगळ्यात मेन पार्ट मानला जातो ट्रेडिंगचा. ओके. तर ट्रेडिंगचा जो मेन पार्ट मानला जातो, तो आज आपण बऱ्यापैकी बघणार आहे. आता ट्रेडिंगचा मेन पार्ट काय मानला जातो? तर ट्रेडिंगचा मेन पार्ट मानला जातो तो आपला रिस्क मॅनेजमेंट. ओके. टेक्निकल एक वेगळ्या ठिकाणी, रिस्क मॅनेजमेंट एक वेगळ्या ठिकाणी असणार आहे आणि आपलं जे काही माइंडसेट असणार आहे किंवा सायकोलॉजी लेवल्स असणार आहे ते एका वेगळ्या ठिकाणी असणार आहे. कारण ह्या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आता आपण जर बघायला गेलो तर प्रत्येक वेळी जर आपण बघितलं की ट्रेडिंग करत असताना आपल्याला खूप पार्ट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपला काय करायला लागतो, माइंड वर्क करायला लागतो. आता टेक्निकली करायचं झालं तर काय आहे, की आपल्याला कोणते टेक्निकल्स यूज करतो ते झालं. आता सायकॉलॉजिकल म्हणजे काय, की आपण काय करायला पाहिजे, त्या एरियामध्ये बाईंग केलं पाहिजे का? आपला माइंड किती साथ देतोय, ती लेवल कशा पद्धतीने वर्क होऊ शकते किंवा ह्याच्या मागे आपण जो स्टडी केलेला आहे, तो काय असू शकतो. ते झालं सायकॉलॉजिकल. त्याच्यानंतर येतो की रिस्क मॅनेजमेंट नुसार एक ट्रेडिंग केली जाते. आता रिस्क मॅनेजमेंट नुसार काय, की त्या लेवलवरती आपण किती रिस्क घेतली पाहिजे किंवा त्या लेवलमध्ये आपल्या किती क्वांटिटी असल्या पाहिजे, जेणेकरून जरी आपला स्टॉप लॉस हिट झाला तरी काय होणार आहे, की आपल्याला मिनिमम लॉस लागावा ही आपली इच्छा असणार आहे. कारण कोणाची अशी इच्छा आहे का हो, की मला कितीही लॉस लागून दे, मला काय प्रॉब्लेम नाही, मी तिथे ट्रेड करू शकतो. तसं कोण असेल तर क्लिअरली एकच डोक्यात ठेवा आता, की तुमच्यासाठी शेअर मार्केट नाहीये. का नाहीये? कारण ज्याला रिस्क मॅनेजमेंट हा पार्टच माहिती नाहीये, त्याची रिस्क मॅनेज नाहीये अजून पण, तो शेअर मार्केटमध्ये कंटिन्यू प्रॉफिटेबल राहू शकत नाही. प्रॉफिट 1, 2 दिवस, 3 दिवस सलग होईल, महिनाभर सलग होईल. पण एक दिवस असा येतो, की ते जे सगळं प्रॉफिट मिळवलेलं असतं तुम्ही, ते शून्य करून जातो. विथ तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल, तुमचं जे कॅपिटल असेल, ते सुद्धा तुम्हाला शून्य करायला लागतं. खूप लोकं असे असतात, की सगळं कॅपिटल शून्य करतात, परत पैसे टाकतात, परत शून्य करतात. पण त्यांना असं वाटत नाही, की आपण थोडीशी रिस्क मॅनेजमेंट आपलं सुधारलं पाहिजे. आणि जेव्हा आपण रिस्क मॅनेजमेंट नुसार ट्रेड करायला लागतो, तेव्हा काय होतं, जेव्हा आपण प्रॉपर रूल बेस्ड किंवा रिस्क मॅनेजमेंट नुसार ट्रेड करायला लागल्यानंतर आपल्याला एक क्लिअर अंदाज मिळून जातो, की आपला कोणता ट्रेड पॉझिटिव्ह जाणार आहे आणि कोणता ट्रेड निगेटिव्ह जाणार आहे. जरी निगेटिव्ह ट्रेड गेला, ओके, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे रिस्क मॅनेजमेंटचा बघा, की जरी तुमचा एखादा ट्रेड निगेटिव्ह गेला, तरी तुम्हाला त्या ठिकाणी जो लॉस लागलेला असणार आहे, तो फक्त आणि फक्त लिमिटेड असणार आहे. आणि जेव्हा आपल्याला लिमिटेड लॉस लागतो किंवा जेव्हा आपल्याला माहिती असतं हा ठराविक लॉस मला होणार आहे या ट्रेडमध्ये, तेव्हा आपण तो ट्रेड 100% होल्ड करण्याची ताकद ठेवतो. जे बिगिनर्स असतात त्यांच्या हात चुका होतात, की काही-काही लोकं होल्ड पण करू शकत नाही. का होल्ड करू शकत नाही? ह्याचं रिझन तुम्हाला आता मिळालं असेल, की त्यांची रिस्क मॅनेज नसते. आणि जेव्हा तुमची रिस्क मॅनेज असणार आहे, तेव्हा 100% तो ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता. कारण तुम्हाला आधीच माहिती असणार आहे, की ट्रेड घ्यायच्या आधीच तुम्हाला माहिती असणार आहे, की मला बेसिकली त्या ट्रेडमध्ये किती रुपयाचा लॉस होणार आहे. आता हे मॅनेज कशा पद्धतीने केलं जातं किंवा ह्याला रूल्स काय आहेत, की किती पर्सेंटचा किंवा किती रुपयाचा हे एक ठराविक कॅपिटल असेल, तर किती रुपयाचा आपण लॉस घेतला पाहिजे किंवा किती रुपयाचा लॉस घ्यायला नको आहे. आता त्यानुसार आता बरेच लोकांनी वेगवेगळ्या थिअरीज त्यावरती तयार केलेल्या आहेत. पण ज्या माझ्या पद्धतीने मी सांगतोय, ती मी पर्सनली यूज करतोय, ती थिअरी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आता बरेच लोक कशा पद्धतीने ट्रेड करतात, की एक कॅपिटल आपण राउंड फिगर एक कॅपिटल घेऊया, की असं नाही की प्रत्येकाचं तेवढं कॅपिटल असं, काही लोकांचं त्यापेक्षा जास्त असू शकतं, काही लोकांचं त्याच्यापेक्षा कमी असू शकतं. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तुम्ही आपापल्या कॅपिटलनुसार ते कंपेअर करा. ओके. मी राउंड फिगर कॅपिटल घेतोय 1 लाख.
1 लाख काय करूया आपण राऊंड फिगर कॅपिटल घेऊ. कॅपिटल किती आहे आपलं? कॅपिटल आहे आपल्याकडे 1 लाख. जस्ट वेट, पेंट्स मध्ये करूया. आपलं कॅपिटल किती आहे? 1 लाख आहे. आता एका सिंगल कॅपिटल जर कोणाचं 1 लाख असेल तर त्यानुसार इथून पुढे रिस्क मॅनेज करताना आपल्याला आपल्या कॅपिटल वरती रिस्क किती घ्यायची? रिस्क ऑलवेज आपल्याला घ्यायची आहे फक्त आणि फक्त बिगिनर साठी 1%. कोणताही ट्रेड मध्ये तुम्ही एंट्री करा किंवा कोणताही ट्रेड करा, 1% वरची रिस्क तुम्हाला घ्यायची नाही. आता जोपर्यंत बिगिनर्स आहात तोपर्यंत. त्याच्यानंतर समजा तुम्हाला वाटायला लागले की मला 50-60% अॅक्युरसी येत आहे, 50-60% तुम्ही जास्त करून सांगत नाही, 50-60% जरी अॅक्युरसी येत आहे तेव्हा तुम्ही काय करू शकताय? तुमची रिस्क वाढवू शकताय. 1% ची 2% करू शकताय किंवा 1.5 करू शकताय. त्यानंतर तुम्ही 3% सुद्धा करू शकता. कधी? जेव्हा आपण एका मार्केटमध्ये कंटिन्यू प्रॉफिट मध्ये राहाल तेव्हा. आणि जोपर्यंत आपल्याला कंटिन्यू प्रॉफिट मध्ये राहता येत नाही तोपर्यंत आपले 1%च रिस्क राहणार आहे. ओके, त्यानुसार आपण एक्झाम्पल बघूया. आता रिस्क 1% असेल तर किती रुपयाची रिस्क होणार आहे आपली? कारण 1 लाखाचं 1% किती रुपये झालं? 1000 रुपये झालं. म्हणजे आपल्याला 1 लाखावरती किती पर्सेंटची रिस्क असणार आहे? 1%. म्हणजे 1 लाखावरती फक्त आणि फक्त एका सिंगल ट्रेड मध्ये आपण 1000 रुपयाची रिस्क घ्यायची. आता हे जर मॅनेज करताना, आता हे झालं रिस्क की आपण कोणती रिस्क घ्यायची किंवा कोणत्या रिस्क नुसार आपल्याला ट्रेड करायचं हे झालं. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय प्रोसेस असणार आहे? प्रोसेस असणार आहे ती म्हणजे एका ट्रेड मध्ये तुम्ही एक्झिक्यूट करत असाल तो ट्रेड, तर त्या ट्रेड मध्ये बेसिकली ती रिस्क मॅनेज कशी करायची, म्हणजे त्या पॉइंटला आपण किती क्वांटिटी घेतल्या पाहिजेत किंवा किती क्वांटिटीनुसार ट्रेड केला पाहिजे म्हणजे मिनिमम आपला लॉस सॉरी मॅक्सिमम आपला लॉस हा 1000 रुपये होईल. त्यानुसार एक फॉर्म्युला आहे, त्याला बोललं जातं पोझिशन सायझिंग. पोझिशन सायझिंग मध्ये आपल्याला काय सांगितलं जातं? पोझिशन सायझिंग मध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपली जी रिस्क आहे ती टोटल कशी मॅनेज करायची. म्हणजे आपल्याला त्या ट्रेड मध्ये किती क्वांटिटी नुसार एंटर व्हायचं आहे, म्हणजे जिथं आपण काय होणार आहे फक्त आणि फक्त 1000 रुपये लॉस होणार आहे. त्यानुसार आपण काय होतं की पोझिशन सायझिंगचा फॉर्म्युला जर आपण बघायला गेलं तर एका एक्झाम्पल नुसार आपण समजून घेऊया. पहिला एक एक्झाम्पल सांगतो. आपण बाईंगचा ट्रेड बघतोय. ओके, बाईंगचा ट्रेड बघतोय. बाईंग आपण कितीला करणार आहे? बाईंग समजा आपण करणार आहे 1050 रुपयाला. कितीला करणार आहे? 1050 रुपयाला. आणि त्या ट्रेडचा तुमचा स्टॉप लॉस असेल समजा 1030 रुपये. म्हणजे आपण बाईंग कितीला केले? 1050 ला करणार आहे आणि स्टॉप लॉस किती असणार? 1030. आता या टोटल स्टॉप लॉसचा डिफरन्स जो आहे तो किती रुपयाचा झाला? 20 रुपयाचा झाला. बरोबर आहे. हे झालं आपला एंट्री आणि स्टॉप लॉस आपल्याला फिक्स आधीच माहिती असणार. एंट्री करताना किती रुपयाला होणार आहे आणि स्टॉप लॉस किती रुपयाचा असणार आहे ते आपल्याला क्लिअरली माहिती असणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला? त्याच्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे तो आहे रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय
एंट्री मायनस स्टॉप लॉस. आता एंट्री मधनं स्टॉप लॉस मायनस केला तर किती आन्सर येणार? आपली रिस्क पर ट्रेड किती आहे? 1% आहे. 1% म्हणजे 1 लाखाचं किती होणार आहे? 1000 रुपीज. आता एंट्री स्टॉप लॉस किती आहे? एंट्री किती आहे? 1050 केलं तर 20 रुपये आन्सर येते. मग एंट्री मायनस स्टॉप लॉस किती झालो आपला? 20 रुपये झाला. बरोबर. मग ह्याला जर डिवायडेशन केलं तर किती आन्सर येईल? ह्याला जर डिवायडेशन केलं तर आपल्याकडे आन्सर निघते ते म्हणजे 50. बरोबर. म्हणजे आपण त्या ट्रेड मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 50 क्वांटिटी नुसारच एंटर व्हायचं आहे. त्याच्यापेक्षा एक सुद्धा क्वांटिटी आपल्याला जास्त घ्यायची नाही. कारण का जास्त घ्यायची नाही किंवा का पोझिशन सायझिंगचा फॉर्म्युला किंवा का 50 क्वांटिटीज का ट्रेड करायचे आहेत? तर बघा की ह्यानुसार आपल्याला इथं काय झालं, या दोघांचा डिफरन्स किती आहे? 20 रुपयाचा आहे. बरोबर. मग आपल्याला जर लॉस लागला आणि तो लॉस 50 क्वांटिटी सोबत लागणार, असं आहे का की ज्यादा क्वांटिटी घेणार आहे? 50 क्वांटिटी सोबत लागणार आहे. मग 50 क्वांटिटी सोबत जर आपला स्टॉप लॉस हिट झाला तर 20 रुपयाचा स्टॉप लॉस जाणार आहे. 20 गुणिले 50 केलं तर आपल्याकडे किती अमाऊंट येते? 1000 रुपये ही व्हॅल्यू आपल्याकडे येते. म्हणजे जरी आपला 50 क्वांटिटी नुसार स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्याला मॅक्स रिस्क ही 1000 रुपये असणार आहे. त्याच्यावरची रिस्क आपल्याला नसणार. त्यासाठी हा पोझिशन सायझिंग हा फॉर्म्युला आपल्याला रोजच्या डेली बेसिसच्या ट्रेड वरती आपल्याला घेणं गरजेचं आहे. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट टाइप मध्ये करा. तुम्ही 6-5 महिने इन्व्हेस्टमेंट जी करता त्या टाइप मध्ये करा. सगळ्या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला हा रूल टोटली यूज करणं गरजेचं आहे. तेव्हाच आपण काय प्रॉफिटेबल राहू शकतो. आता कसं प्रॉफिटेबल राहू शकतो मी तुम्हाला सांगतो की हा फॉर्म्युला यूज करून आपण का प्रॉफिटेबल आणि कसं प्रॉफिटेबल राहणार. आता त्याच्यानंतरचा जो पोझिशन सायझिंगच्या नंतरचा पार्ट एक तुम्हाला सांगतो की RR रेशो मीन्स काय? रिस्क रिवॉर्ड. हा काय झाला? रिस्क रिवॉर्ड रेशो झाला. बरोबर. म्हणजे काय की आपले हे आपण काय होणार आहे? मॅनेज करणार आहे टोटली. कारण सगळ्या काय करतोय आता आपण थेरॉटिकल काम करतोय. सगळं मॅनेज करून काम करायचं. सगळी पोझिशन आपली मॅनेज करायची. त्यामुळे आता रिस्क मॅनेज केलेली आपण. रिस्क किती आहे आपली? 1000 रुपये. बरोबर. रिस्क आपली 1000 रुपये. आता मी तुम्हाला एक सांगतो की ज्या ट्रेड मध्ये तुम्हाला रिस्क 1 रुपयाची मिळत असेल, ओके, एक एक्झाम्पल नुसार सांगतोय, असं नाही की 1 रुपयाचीच घ्या. रिस्क जिथं तुम्हाला 1 रुपयाची असेल तर तिथं ऑलवेज रिवॉर्ड हा तुम्हाला 2 रुपयाचा मिळाला पाहिजे. आपल्याला कितीचा रिवॉर्ड पाहिजे? तर 2 रुपयाचा पाहिजे. म्हणजे किती? रिस्क जर तुमची 1 असेल तर रिवॉर्ड हा आपल्याला 2 पाहिजे. म्हणजे त्यामध्ये आपल्याला क्लिअरली एक अंदाज येऊन जातो की जरी तुमचा लॉस लागला तर आपले एक लिमिटेड अमाऊंट जाणार आहे. पण जर तुम्ही प्रॉफिटेबल झाला की तुमची स्ट्रॅटेजी किंवा तुम्ही जिथं बाय सेल काही केलं असेल तर ते तुमचं जे आहे त्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट होणार. आता हा रिस्क रिवॉर्ड 1:2 घेणं का गरजेचं आहे ऑलवेज? ह्याच्यापेक्षा मिनिमम का जायचं नाही? तर ह्याचं एक बेसिक रिझन आहे. जेव्हा आता तुम्ही एक एक्झाम्पल नुसार समजूया आपण की तुमची अॅक्युरसी फक्त आणि फक्त 50%. जास्त अॅक्युरसी एक्सेप्ट केलेलीच नाही. 70, 80, 90 तर सोडून द्या, फक्त 50%. मग 50% अॅक्युरसीत काय होणार आहे तुमच्याकडनं? बरेच लोक असतात की माझी 50%ची अॅक्युरसी आहे, मी मार्केटमध्ये स्टेबल होऊ शकत नाही.
50% अॅक्युरसी वाले सुद्धा मार्केटमध्ये स्टेबल होतात. तुम्ही सुद्धा 100% स्टेबल होऊ शकता. जर त्यापेक्षा जास्त असेल तर ते चांगलंच आहे, पण 50% अॅक्युरसी नुसार तुम्ही स्टेबल होऊ शकता. कारण का हो, 50% जर अॅक्युरसी आपण बघायला गेलो, समजा इकडं 50% अॅक्युरसी असेल, मग आपले जे विनिंग ट्रेड आहेत, समजा तुम्ही 10 ट्रेड केले, किती 10 ट्रेड केले एका मंथ मध्ये किंवा एका वीक मध्ये 10 ट्रेड केले, 10 ट्रेड्स. ओके, आपली अॅक्युरसी किती निघलेली? त्या 10 ट्रेडची अॅक्युरसी निघली 50%. म्हणजे 50% म्हणजे काय, की तुमचं 5 ट्रेड प्रॉफिटेबल गेले, आणि 5 काय, 5 मध्ये तुम्हाला लॉस झालेले. ओके, म्हणजे 5 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल आहेत आणि 5 ट्रेड तुमचे काय लॉस झाले. आता 5 ट्रेड जे प्रॉफिटेबल आहेत, जर आपल्या रिस्क रिवॉर्ड रेशो नुसार, त्या कॅपिटल नुसार जर आपण मॅनेज केलं, तर 5 ट्रेड जे प्रॉफिटेबल आहेत त्यामध्ये किती प्रॉफिट होणार आहे? त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो 5 दुनी 10,000 रुपये, बरोबर. कारण प्रत्येक ट्रेडला 2,000 रुपये आपण प्रॉफिट एक्सेप्ट करतोय, त्यामुळे आपल्याला प्रॉफिट किती होणार आहे? 10,000 होणार आहे 5 ट्रेड मध्ये. लॉस या 5 ट्रेड मध्ये किती होणार आहे? फक्त आणि फक्त 5,000 रुपये, बरोबर आहे. ओव्हरऑल तुम्ही 50% अॅक्युरसी नुसार त्याच्यातनं हे मायनस केल्यानंतर ओव्हरऑल तुमचं नेट पीएनएल म्हणजे नेट तुम्ही 5,000 प्रॉफिट मध्ये असणार आहे. नेट किती अॅक्युरसी नुसार हो? फक्त आणि फक्त 50% अॅक्युरसी नुसार तुम्हाला एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्रॉफिट मिळतो. मग विचार करा की महिन्याला 5,000 रुपये तरी इझिली तुम्ही मिळवू शकता ना. काय अॅक्युरसी आहे का? नाही. रिस्क रिवॉर्ड रेशो आपण जास्त ठेवलाय का? तो सुद्धा नाही. पण आपली काय केलेले, आपण रिस्क मॅनेज केलेले. आता एखाद्या वेळेस आपण आता काय ठरवलेलं आहे की 1:2 हा ट्रेड मिळत असेल तरच तो आपण ट्रेड करणार आहे. एखाद्या ट्रेड मध्ये तुम्हाला 1:3 मिळू शकते, या 10 ट्रेड मध्येच 1:3 मिळू शकते. एखाद्या ट्रेड मध्ये 1:4 मिळू शकते. काही ट्रेड मध्ये 1:10 सुद्धा टार्गेट मिळू शकते. काय झालं, टोटल आपली रिस्क ही मॅनेज होती आणि प्रॉफिट पण आपण मॅनेज केला. कारण प्रॉफिट आपल्याला अनलिमिटेड होऊ शकतो, पण रिस्क हा आपण काय केलेला आहे, लिमिटेड ठेवलेला आहे. लिमिटेडच रिस्क आपण घेत. आणि याचा फायदा काय होतो, की जेव्हा तुम्ही लॉंग जर्नी करणार असाल मार्केटमध्ये, की डे बाय डे तुम्हाला ग्रो करायचं असतं, तेव्हा याचा फायदा तुम्हाला बघायला मिळतो. आणि आता हे फक्त आपण काय बघितलेलं आहे हो, आता यामध्ये आपण फक्त 50% अॅक्युरसी नुसार बघितले. 70-80% प्रॉफिटेबल असेल तर, 90% अॅक्युरसी आली तर विचार करा किती प्रॉफिट तुम्ही मिळवू शकताय. ह्यातच त्यात विचार करा, याची रिस्क तुम्ही वाढवली तर, म्हणजे इथं किती होणार, रिस्क 2% ची केली तुम्ही, 2,000 रुपयाची रिस्क काय येणार आहे, 4,000 रुपयाचं प्रॉफिट होणार आहे. ही व्हॅल्यू ह्याच्यात डबल होऊ शकते. फक्त एक सिंगल पर्सन तुम्ही रिस्क वाढवली. आणि काय लोकांनी असं ठरवलं की नाही सर, मला महिन्यात फक्त आणि फक्त 20 ट्रेड करायचे, महिन्यात दिवसाला एकच ट्रेड करायचं, दिवसाला 2, 4, 5, 10 नकोच आहे. त्यातले माझे 10 बरोबर येतील आणि 10 लुझिंग ट्रेड होतील. त्या ट्रेड मध्ये मला 1:2 नुसार ट्रेड करायचा. मग विचार करा की तुमचा हा जो नेट पीएनएल चा 5,000 चा आकडा आहे, तो तुम्हाला इथं 10,000 दिसेल. आता असं पण काही लोक म्हणू शकतात की काही नाही सर, मला महिन्यात फक्त 10 ट्रेड करायचे. मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे, तुम्हाला महिन्यात फक्त आणि फक्त 10 ट्रेड करायचे. तुम्ही स्विंग ट्रेड करा, इंट्राडे करा, कोणतेही ट्रेड करा, महिन्यात तुम्हाला फक्त आणि फक्त 10 ट्रेड करा. महिन्याभरात, दिवसाला नाही म्हणत किंवा आठवड्यात नाही म्हणत, टोटल महिन्याभरात 10 ट्रेड केल्यानंतर
मग तुमच्या त्या पद्धतीने तुम्हाला कळायला पाहिजे की आपण किती क्वालिटी ट्रेड केली पाहिजे, कोणकोणत्या चांगल्या लेवल्स वरती आपण ट्रेड केली पाहिजे. मग महिन्यात जर 10 ट्रेड तुमचे प्रॉफिटेबल जात असतील, आणि महिन्यात 10 ट्रेड असं पण मिळू शकते ना की मिनिमम आपण 1:2 घेतोय, 1:3 पण मिळू शकते, 4 पण मिळू शकते. इझिली तुम्हाला महिन्याला तुमचं जे कॅपिटल असेल त्यावरती 10% रिटर्न हा मिळेल. 10% म्हणतो, जास्त काही मोठं नाही सांगत. इझिली महिन्याला 10%. मग महिन्याला जर 10% असा जनरेट होत असेल, कंटिन्यू तुम्ही हे जे रूल्स फॉलो करत असाल, कंटिन्यू आपण जसे शिकलोय त्या पद्धतीने फॉलो करत असाल, तर वर्षभरात तुमचं कॅपिटल ग्रो होणार आहे. ग्रो होण्यापेक्षा तुमचं कॅपिटल डबल होणार आहे. म्हणजे समजा 1,00,000 कॅपिटल नुसार ट्रेड करताय तुम्ही, वर्षभरात 2,00,000 होणार आहे. त्याच्या नेक्स्ट पुढच्या वर्षी काय होणार आहे, 2,00,000चे 4,00,000 होणार आहे. परत काय होणार आहे, म्हणजे कंपाऊंडिंग मी तुम्हाला इथे सांगत नाही किंवा मोठी अशी स्वप्न कंपाऊंडिंग दाखवून असं करत नाही. तुम्ही बिगिनर नुसार आपल्या काय लेवलच्या आहेत त्या पद्धतीने सांगतोय. तर वर्षभरात आपले जे कॅपिटल्स आहेत ते अशा पद्धतीने ग्रो होतात. जास्त काय मोठं टार्गेट ठेवायचं नाही, छोटी छोटीच टार्गेट अचीव्ह करत मग मोठं टार्गेट अचीव्ह करायचं असतं. आपल्या मराठी माणसाची सर्वात मोठी चूक जी होते ती इथंच होते. कारण मराठी माणसाला वाटतं की इझिली आपण मोठं टार्गेट अचीव्ह करू शकतो. कारण आज उद्या मार्केटमध्ये उतारला, एका थिंकिंग नुसार तुम्ही मार्केटमध्ये आला, पण असं मार्केटमध्ये आलंय का हो की मला काय नाही करायचंय, मला मार्केटच्या थिंकिंग कोण, तुम्ही डायरेक्टली मोठी स्वप्न घेऊन मार्केटमध्ये आलाय, ती म्हणजे काय की वर्षभरात तुम्हाला पैसा मिळेल. पण आता काय चाललंय, त्याच पैसा स्टार्टिंगला जेव्हा आला मार्केटमध्ये तेव्हा एक स्वप्न होतं की वर्षभरात मला 2-3 लाख 4-5 लाख काय तर प्रॉफिट व्हावं. पण आताच करंटली काय स्वप्न आहे की मला दिवसाला ₹500 तरी प्रॉफिट व्हावं. मग विचार करा की आपण आपल्या स्वप्नामध्ये कॉम्प्रोमाइज करू. आता हे स्वप्नामध्ये का कॉम्प्रोमाइज करायला लागतंय, कारण आपण ज्या मेथड्स यूज करतोय, आपला जो माइंडसेट आहे तो टोटल चुकीचा होतो. कारण लोकांना या गोष्टी माहितीच नाही, आणि ज्या लोकांना माहिती आहेत त्यांच्याकडून त्या फॉलो होत नाही. आणि जोपर्यंत तुमच्याकडून या गोष्टी फॉलो होणार नाहीत, तोपर्यंत तुमची मार्केटमध्ये सक्सेसफुल गॅरंटी देता येत नाही. बघा ना, तुम्ही 100% ट्राय करा या गोष्टी की 5 ट्रेड प्रॉफिट जाऊन दे, 5 ट्रेड लॉस मध्ये जाऊन दे, नाही तुम्ही प्रॉफिटेबल राहिला तर तुम्ही जे बोलाल ते मी करायला लावू. आणि महिन्यात 10 ट्रेड करा, जास्त काही सांगत नाही. जे आतापर्यंत शिकवले त्याच टेक्निकवरती तुम्ही 100% प्रॉफिटेबल राहणार. काय वेगळं काय करायला लागतंय का हो? जे टेक्निक शिकतोय त्यातच आपल्याला काय करायचं, इम्प्रुव्हमेंट करत राहायचंय की कसे आपली अॅक्युरसी वाढवता येईल, रिस्क मॅनेजमेंट ठेवल्यानंतर कसं आपल्याला पुढे जाता येईल, हा प्रॉफिट जो मिळतोय तो कसा डबल करता येईल. शेअर मार्केट फक्त काय आहे, नावाला बदनाम केलेलं आहे लोकांनी. कारण शेअर मार्केट हा सट्टा आहे. मित्र असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील जे शेअर मार्केट वर्षानुवर्षे करतात पण अजून प्रॉफिटेबल नाहीयेत, त्यांना एक दिवस जाऊन विचारा की तुम्ही किती रिस्क मॅनेजमेंट फॉलो करताय किंवा तुमची रिस्क कशी मॅनेज करताय.
त्यांचा आन्सर असंच येणार आहे, मी कधी रिस्क मॅनेजमेंट फॉलोच नाही केलं किंवा मला माहिती आहे रिस्क मॅनेजमेंट कसं फॉलो करायचं, माझ्याकडून होत नाही. स्वतःला सवयी लावून घ्याव्या लागतात. कारण आपण जशा सवयी लावल तसंच आपलं पुढं काम होतं. कारण मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा एंटर केलेलं असणार आहे, तेव्हा आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते. कोणी मेंटर असून देत, तुम्हाला एक गोष्ट सांगितली जाते किंवा एक ऍड दाखवली जाते की मार्केटमध्ये एंटर करा आणि खूप भरघोस पैसा मिळवा. पण त्या भरघोस पैशाच्या माग या गोष्टी असतात, त्या आपल्याला काय माहिती नसते. आपण उतरलोय, बरोबर. आपण एक तलाव आहे, शेअर मार्केटमध्ये एक तलाव आहे, त्या तलावात काठावरती होतो, आता कुठंतरी एका रेंज मध्ये बरोबर येऊन थांबलेलं आहे. मग तिथून पुढं गेलं तर आपण तो तलाव पार करू शकतो. पण तिथून जर मागं आलो तर आपण होतो त्याच लेवलला येऊन थांबणार. मग आपण जी इच्छा ठेवून या तलावामध्ये उतरलेलो ते काही होणार नाही. कारण तुम्हाला पोहायला पण येत नव्हतं, तुम्ही शिकताय पोहायला आणि पोहायला शिकत शिकत तुम्ही पुढे चालता. तुम्ही असं आहे का हो की तुम्हाला परफेक्ट पोहायला येत होतं मग तुम्ही उतरलाय, असं आहे का हो? नाही ना. त्याच गोष्टीनुसार आता आपण जी लेवलला आहे तिथून कसं आहे, आता तुम्ही ज्या एका पॉइंटला येऊन थांबलेला आहे समजा, तो असा पॉइंट आहे आपल्या मराठी लँग्वेज मध्ये त्याला म्हटलं जाईल की करावं की मारावं. केलं तर होणार आहे, नाही केलं तर नाही होणार. मग हे सगळं करायसाठी आपल्याला जे रूल्स तयार केलेले आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि 100% फॉलो करणं गरजेचं आहे. एखाद्या ट्रेड मध्ये सुद्धा सोडायचं. आता हे रूल्स झाले. आता ह्याच्यानंतर अजून काही रूल्स आहेत का की जे आपल्याला खरंच फॉलो करायला लागणार आहे? तर ते रूल्स म्हणजे काय आहेत की ट्रेडिंग जर्नल. आपलं स्वतःच ट्रेडिंग जर्नल असणं गरजेचं आहे. आता या ट्रेडिंग जर्नल मध्ये बरेच लोकांना कन्फ्युजन असतं की नेमकं काय करायचंय, काय लिहायचं काय. बरेच ठिकाणी ट्रेडिंग जर्नल म्हणून बुक्स दिल्या जातात. काय काय लोक पीडीएफ सांगतात की त्याची प्रिंट मारा, त्यामध्ये लिहा. काय करायची गरज नाही तेवढं. तुम्ही काय करा की फक्त आपली 100-200 पेजेस जी वही मिळते, A4 साईज मध्ये असते, ती वही घ्या. त्या वहीमध्ये काय करायचं की अशा पद्धतीचा पहिला एक कॉलम करायचा. त्यामध्ये आपली काय असेल, डेट. ओके. त्याच्यानंतर असेल इथं ट्रेड. सेकंड कॉलम करायचा ट्रेड. आता आपण जो ट्रेड घेतलेला आहे, ओके, आपण जो इथं ट्रेड काय घेतलेला आहे, त्या दिवशी काय काय ट्रेड केला, इथं डेट आपली पडली XYZ. त्या दिवशी फर्स्ट ट्रेड काय केला तो इथं लिहायचा, सेकंड ट्रेड काय केला तो इथं लिहायचा. जर आपण बाईंगचा केला असेल तर इथं बाय होल्टास असं लिहायचं, म्हणजे होल्टास मध्ये बाय केलं. त्याच्यानंतर काय की इथं आपली बाईंग व्हॅल्यू, ओके, किंवा एंट्री लिहा. एंट्री इथं आपलं राहील स्टॉप लॉस आणि इथं आपलं राहील टार्गेट. त्याच्यानंतर काय, हे तिन्ही पण झालं, तिन्ही पण आपलं लिहिलेलं होतं की एंट्री कुठं होती, स्टॉप लॉस कुठं होते, टार्गेट काय होतं, हे तिन्ही पण लिहिलं. त्याच्यानंतर लिहिलं आपलं की टोटल टार्गेट अचीव्ह झालं का नाही, असा एक कॉलम तयार करायचा. इथं काय लिहायचं, टार्गेट अचीव्ड, नाहीतर समजा स्टॉप लॉस हिट. हे टोटली आपलं म्हणजे एका पेज वरती एवढं बसू शकते. पुढच्या पेज वरती काय करायचं आहे की परत एक कॉलम तयार करायचा, की या ट्रेड मध्ये आपल्याला किती रुपयाचा लॉस लागला.
1000 रुपयाचा लागणारच आहे. पण समजा एखाद्या वेळेस क्वांटिटी पुढे मागे झाली, एखाद्याला हा 1010चा लागू शकतो, एखाद्याला 990 रुपयाचा लागू शकतो. तो लॉस आपल्याला काय करायचा आहे, इथं लिहायचा. हा काय लिहायचा, लॉस. लॉस अँड प्रॉफिट दोन्ही पण इथं लिहायचं. एखादा ट्रेडमध्ये प्रॉफिट झाला असेल तो लिहायचे. आणि 10 ते 20 ट्रेड झाल्यानंतर किंवा ते पेज टोटल पूर्ण झाल्यानंतर किंवा महिना पूर्ण झाल्यानंतर टोटल मंथ एंडला आपण जेवढे ट्रेड केलं त्या टोटल ट्रेडची काय करायची, टॅली करायची. टोटल ट्रेडची टॅली केल्यानंतर आपल्याला क्लिअरली इतकाच अंदाज होईल की आपण प्रॉफिटेबल होतो महिनाभर का प्रॉफिटेबल नव्हतो. त्याच्या कॉलम मध्ये ट्रेडिंग नोट्स असं म्हणून लिहा. ट्रेड का स्टॉप लॉस झाला, की आपण कुठं चुकलो. समजा एखाद्या वेळेस आपण सांगू शकतो की रेजिस्टन्स ब्रेक व्हायची वाट बघितली नाही मी फक्त ट्रेंड लाईन ब्रेक वरती ट्रेड केला, तिथं रेजिस्टन्स ब्रेक झाला नाही, रेजिस्टन्स करून प्राइस डाऊन आली, त्यामुळे माझा स्टॉप लॉस झाला, असं लिहू शकताय. किंवा लिहू शकताय मी जो ट्रेड प्लॅन केलेला, ट्रिकल ट्रायंगल केलेला, त्या ट्रायंगल मध्ये माझी ट्रेंड लाईन थोडीशी चुकलेली, एंट्री माझी जराशी चुकली, क्लोजिंगची वाट बघितली नाही, म्हणजे जे काही रिझन असेल ते लिहू शकताय. किंवा त्याच्यानंतर असं पण लिहू शकताय की निफ्टी डाऊन आली, ट्रेड चांगला चाललेला पण निफ्टी डाऊन आल्यामुळे शेअर्स डाऊन आला. म्हणजे जे काही रिझन असेल, जे काही चूक असेल ती तिथं लिहायची. आणि त्याच्यानंतर जो ट्रेड प्रॉफिटेबल असेल, ओके, जो ट्रेड प्रॉफिटेबल असला, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की जो ट्रेड प्रॉफिटेबल आहे तो प्रॉफिटेबल का गेला या गोष्टी लिहायचं. की आपण तिथं काय यूज केली, कोणती स्ट्रॅटेजी यूज केली, कोणता सेटअप यूज केला, काय काय त्या ट्रेड मध्ये बघितलं. समजा मी असं बघितलं की रेजिस्टन्स मध्ये कन्सोलिडेट होत, चांगला रेजिस्टन्स टेस्ट झालेला, बँक निफ्टी पण त्या लेवलला ब्रेकआउट देत होती. हे असं जो आपला पॉझिटिव्ह ट्रेड घालवलेला आहे, या गोष्टी मी पॉझिटिव्ह ट्रेड गेलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे लिहायचं. आणि डेली बेसिसवरती तुम्ही जर हे ट्रेड मध्ये लिहित गेला, आपल्याला 2, 3, 4 वह्या भरून देत, काय प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा तुम्ही तर तुमच्याकडनं 100% सुद्धा, कारण तुम्हाला रिपीट होणारी चूक माहिती नसेल तर या ट्रेडिंग जर्नल मध्ये तुम्हाला क्लिअरली कळणार आहे एक चूक माझी सारखी रिपीट होती, मग तुम्ही त्या चुकीवरती काम करायला सुरुवात करणार. नंतर तुम्हाला ट्रेडिंग जर्नल मध्ये कळणार आहे की एक ट्रेड आहे, एक सेटअप आहे, तो चांगला वर्क होतोय, म्हणजे असा जर सेटअप मिळाला तर तो चांगला रन होतो, तर त्या ट्रेड सेटअपवरती तुम्ही जास्त काम करायचा प्रयत्न करणार. आणि ह्यानं काय होणार आहे हो, तुमच्यातल्या ज्या चुकी होत्या त्या सुधारत राहणार आहेत आणि तुमच्यातले जे चांगले पॉईंट होणार आहेत त्यावर परत तुम्ही चांगलं काम करत जाणार. म्हणजे तुम्ही स्वतःला फक्त ऍडव्हान्स करण्याच्या गोष्टी फॉलो करता. बरेच लोक असे आहेत जे कारण जो धडपड करणारा माणूस असतो की माझी स्वप्न पूर्ण करायची मला, मला हे टार्गेट अचीव्ह करायचंच आहे, माझे जे एम्स आहेत ते मला पूर्ण करायचेच आहेत, असा जो माणूस असतो तो कोणत्या ना कोणत्या गोष्टीतनं वर यायचा प्रयत्न करत असतो. असं नाही सांगत मी शेअर मार्केटच,
बिझनेस मध्ये जाऊन दे, जॉब मध्ये जाऊन दे. बघा ना, की आपल्या आजूबाजूला एखादा असा व्यक्ती असतोच, की कशात कोणत्याही ह्याच्या क्षेत्रात टाका, तो प्रत्येक वेळी वर यायचा प्रयत्न करतो. खेळात असेल, तो सगळ्यात पुढं असतो. एखाद्या फंक्शन मध्ये त्यानं भाग घेतला असेल, त्यात पण पुढं असतो. म्हणजे कॉलेज लाईफ फक्त सांगत नाही, सगळ्या सिनियरमध्ये. मग तो करू शकतो, तर आपण का नाही? फक्त काय आहे, की ही ट्रेडिंग जे आहे, ते फक्त थेरॉटिकल नाहीये. ते आपल्या टोटल रिअल लाईफशी जोडलेली गोष्ट आहे. रिअल लाईफ आपण कसं डिफाईन करतोय, त्यावरती आपलं राहणार. कारण जो स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट करतो, ट्रेडिंग मध्ये झालेल्या, ओके? जो स्वतःच्या चुका ऍक्सेप्ट करतो, ही चूक माझ्याकडून झाली, त्या चुकीसाठी पळवाट काढत नाही, तो खरा ट्रेडर होण्याचा पात्रता असते. नाही तर बरेच असे लोक मिळतात, की एखादा ट्रेड तुमचा चुकला, तर त्यामध्ये चुका काढणार. आपण असं म्हणणार नाही, की माझ्या चुकीमुळे हा ट्रेड चुकलेला आहे. तर त्यामध्ये चुका काय काढणार, की हा शेअर असा डाऊनच येणार होता किंवा निफ्टीच डाऊन आली म्हणून हा डाऊन आला. म्हणजे दुसऱ्यावरती ब्लेम करणं हे बंद करा. आपल्याला जन्मल्यापासून एक सवय लागून गेलेली आहे, की दुसऱ्यावरती ब्लेम करायचं. मी कुठं ही गोष्ट ऐकली, की हे बघा, की आपण जेव्हा जन्मलेलो असतो, सिंपल गोष्ट आहे. चुकी नाही. ओके. म्हणजे तुम्हाला सांगणार, की तुझी काही चुकी नाही. तो दगडच मध्ये होता. काय झालं होते? की तुमची चुकी त्या दगडावर ढकलली. पण त्या मेन पार्टला चुकी कोणाची, की तुम्ही त्या दगडाला जाऊन धडकला. दगड तुम्हाला येऊन धडकलेला नव्हता. मग अशीच सवय आपल्याला आतापर्यंत कंटिन्यू आहे. कारण लहानपणी ज्या आपल्याला सवयी लागतात, त्या लवकर सुटत नाही. आपल्याला न कळत कळत या सवयी आहेत, की आपला ब्लेम दुसऱ्यावरती ढकलायचं. स्वतःची चूक ऍक्सेप्ट करणं. आणि जेव्हा या गोष्टीवरती आपण काम करत चालतो, तेव्हा खरंच खूप चांगल्या पद्धतीनं आपण स्वतःवरती काम केल्याचं एक फील येतं. आणि तुम्हाला पण इन जनरल येईल अशा पद्धतीचं, की किती चांगल्या पद्धतीनं आपण काम करतोय किंवा किती चांगल्या पद्धतीनं आपण एका रिअल लाईफ मध्ये म्हणतोय. असं नाही ट्रेडिंग लाईफ मध्येच फक्त, रिअल लाईफ मध्ये सुद्धा. ओके. तर इथं ज्या पद्धतीनं आपण रिस्क मॅनेजमेंट प्लस जे ट्रेडिंग जर्नल सांगितलेलं आहे, ते तुम्हाला इथपर्यंत क्लिअर आहे?